लँडिंग दरम्यान हे विमान कोसळलंय। आज अधिक जाणून घेऊया या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडनं। योगेश, काय अधिकची माहिती आहे? हा मोठा अपघात आहे श्रुती। ज्या पद्धतीने अजित पवार हे मुंबईहून सकाळी लवकर बारामतीकडे रवाना झाले होते। एका छोट्या विमानाने नेहमीच अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे येत असतात। त्याप्रमाणे आज देखील अजित पवार ज्यावेळी बारामती विमानतळाजवळ लँडिंग होत होते त्यावेळीच या विमानतळाजवळ असणाऱ्या एका शेतामध्ये हे विमान कोसळलेलं आहे आणि हा मोठा अपघात झालेला आहे। कारण या विमानात अजित पवारांसह इतर अजित पवारांचे सिक्युरिटी त्यासोबतच काही पीए देखील होते। ते सर्वच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। स्वतः अजित पवार देखील या अपघातामध्ये गंभीर जखमी आहेत आणि त्यांना आता रुग्णालयात देखील हलवण्याचं काम सध्या प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता सर्व कार्यकर्ते त्यासोबतच अजित पवारांचे जे निकटवर्ती आहेत ते देखील आता बारामती विमानतळाजवळ पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण अपघाताची माहिती अद्यापपर्यंत प्रशासनाकडून देण्यात आलेली नाहीये। कारण सकाळी हा अपघात झालेला आहे आणि आज अजित पवारांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात बारामती तालुक्यातच 4 जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या जाहीर सभांच्या निमित्त अजित पवार बारामतीत दाखल होणार होते। मात्र लँडिंग दरम्यानच हा भीषण असा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। आता त्या ठिकाणी प्रशासनाकडून मदत कार्य हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि एकूण कार्यकर्त्यांची देखील गर्दी आता त्या ठिकाणी वाढताना पाहायला मिळते। मात्र त्या पद्धतीने अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचारासाठी सर्वत्र पुणे जिल्ह्यामध्ये फिरताना पाहायला मिळत होते आणि आज देखील त्यांनी अशाच पद्धतीचं नियोजन केलं होतं प्रचारासंदर्भातलं आणि त्यासाठी ते बारामतीत पोहोचणार होते। मात्र ज्या पद्धतीने हा अपघात झालेला आहे त्यामुळे अपघाताची सविस्तर जी माहिती आहे ती अद्यापपर्यंत समोर येऊ शकलेली नाहीये। मात्र त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या काही अजित पवारांच्या निकटवर्तीयांनी अगदी जवळच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे की गंभीर असा मोठा असा अपघात आहे आणि यामध्ये सर्वच जण आता गंभीर जखमी आहेत आणि यांच्यावरती आता उपचार देखील सुरू करण्यात आलेले आहेत आणि मदत कार्य देखील सुरू करण्यात आलेलं आहे। गर्दी त्या ठिकाणी होऊ नये यासाठी प्रशासनाने देखील अपघातस्थळी कोणी पोहोचू नये यासाठी अनेक कार्यकर्त्यांना बारामती विमानतळाच्या बाहेरच थांबवलेलं आहे आणि अजित पवारांच्या कार्यालयाकडून अद्यापपर्यंत या संदर्भातली माहिती देण्यात आलेली नाहीये। मात्र थोड्याच वेळात कदाचित अजित पवारांच्या नक्कीच योगेश, पुन्हा एकदा अधिकची माहिती घेण्यासाठी तुमच्याशी संवाद साधू। अजित पवार विमान अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। अजित पवारांची बारामतीत प्रचार सभा होती। सकाळीच ते मुंबईहून बारामतीकडे निघाले विमानानं। ज्या विमानाचा ते नेहमी वापर करतात ते छोट्या विमानातूनच ते प्रवास करत होते। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे, बारामतीत एक मोठा विमान अपघात झालाय। अजित पवार यांच्या विमानाला हा अपघात झालाय आणि अजित पवारांच्या विमानाला हा अपघात झाल्याची ही दृश्य सध्या आपण TV9च्या स्क्रीनवर पाहतोय। तर अजित पवारांच्या विमानाला झालेला हा मोठा अपघात आहे। तातडीनं यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। विमानतळाजवळच शेतात हे विमान कोसळलंय। विमानात अजित पवारांसोबत किती लोक प्रवास करत होते याची आत्ता तरी स्पष्टता नाही। मात्र या विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। विमान अपघाताच्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। हा विमान अपघात मोठा सध्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत। विमान अपघाताची ही दृश्य आपण पाहतोय। या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते। बारामतीजवळ एका शेतात हा अपघात झालेला आहे। आज बारामतीत अजित पवार यांची सभा होती आणि त्यासाठीच अजित पवार निघालेले आणि हा अपघात झालाय।